लीग पद्धतीमध्ये आपण पाहतोय हा सेकंड लास्ट सामना असेल, अर्थात सेकंड लास्ट मॅच. शिवनेरी बॉयज क्रिकेट टीम विपक्ष जुगायवाडी टीम, जुगायवाडी विपक्ष घाटेवाडी टीम. गोलंदाजीने सर्वांना मनोरंजित केले, गोलंदाजीने मात्र सर्वांची मने जिंकणारा गोलंदाज आता मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती कल्पेश सपकाळला, अर्थात सह्याद्री क्रिकेट आशियनचा प्रथमेश ठाकरे. एस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. वर दी विकेट आपण पाहतोय उजव्या हाताने मारा करणारा गोलंदाज पंचाच्या डाव्या बाजूने एस लेस्को. एस पहिला चेंडू फेकी केला जातोय. कल्पेश टू वैभव उत्तेकर. एक धाव संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा, अर्थातच सुरुवात चांगली झाली, सकारात्मकतेने झाले. 1 रन धावसंख्या आपण पाहिली गेली तर धाव फलकावरती लावली गेली. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय फायर ब्रिगेड मुंबई विले पार्ले येथे कार्यरत असलेले सचिनजी जाधव हेच आपल्या सह्याद्री क्रिकेट आशियनचे सुपुत्र, अर्थातच घाटेवाडी गावचे सुपुत्र सचिनजी जाधव. आता मात्र फटका खेळला गेलाय, फटका मात्र रडार मध्ये आलाय. दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचला जातोय. सचिनजी जाधव यांच्या बॅट मधून येतोय विस्फोटक फटका. पाहायला गेले तर षटकार, संघाची धावसंख्या या षटकारानिशी जाऊन पोहोचली 7 वरती. इस लढत असेल ज्यांच्या माध्यमातून सह्याद्री क्रिकेट असोसिएशन चालवलं जाते, अर्थातच अध्यक्ष आपण पाहतोय रामदादा सावंत, विपक्ष सचिन जाधव पाहिलं तर या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष. नक्कीच या दोन म्होरक्यांच्या माध्यमातून नेतृत्व करणाऱ्यांच्या माध्यमातून हा सामना खेळवला जातोय. मैत्रीपूर्व मुकाबला आपण पाहतोय, अर्थातच घाटेवाडी विपक्ष जुगायवाडी हे कल्पेश सपकाळ पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये जो मात्र मैदानावरती आला त्यावेळी त्याच्या पाठीमध्ये दुखापत झालेली मी स्वतः पाहिले. दुखापत घेऊन मला वाटतं ऑपरेशनची प्रक्रिया त्याच्या मात्र पाठीवरती केली गेली. दुखापत घेऊन आपल्या संघासाठी खेळतोय, खेळ करायचंय. संघाला पाहिलं तर या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचंय, फायनल मॅच विजय व्हायचं. या तख्तावरती पारितोषिक, या तख्तावरती नाव करायचंय, पारितोषिकावरती नाव करायचंय. अर्थातच आपण पाहतोय कल्पेश सपकाळ. पाहिला गेलं तर कल्पेशच्या माध्यमातून मागील चेंडूवरती षटकार खर्चित केला होता, तदनंतर पाहिलं तर कल्पेशने मात्र बाद केले सचिनला. अर्थातच या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिनजी जाधव बॅक टू दी पॅव्हलियन आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं होतंय पतन. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय रवी जाधव, जो मात्र मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. अर्थातच रवी जाधव षटकार चौकारांची भाषा मात्र चांगली जाणतो, अवगत असलेला, पारंगत असलेला फलंदाज. आता मात्र फटका खेळलाय, थोडासा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न का वेगवान चेंडूवरती क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झाले, फेकी मात्र अचूक केले. बॅकअप असेल, बॅकअपला मात्र पाहिलं तर आपण पाहतोय
खाली स्लीप मधला खेळाडू आलाय, बॅकअप दिलाय. चौथ्या चेंडूवरती संघाची धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या आता मात्र 8 वरती जाऊन पोहोचले. एक गडी बाद 8 धावा धाव फलकावरती लागले गेलेत. सत्ता मात्र फटका खेळाय वैभव उतेकरच्या बॅट मधून येईल का पहिला षटकार. एसा मात्र चौकार येतोय. एसपंच आमच्या जवळ कळवत हा चौकार आहे. आता मात्र पाहायला गेलं तर कल्पेशच्या 5व्या चेंडूवरती चौकार खेचला जातोय वैभव उतेकरच्या बॅट मधून. सलामीवीर या संघाचा ओपनिंग बॅटर आहे. ओपनर बॅटर पाहिलं तर वैभव उतेकरने मात्र चौकार खेळलाय. अर्थातच पाहिलं तर 4 धावा इन्क्रीज झाल्यात, उंचावल्यात. धावसंख्येचा आलेख वाढला गेलाय. धावसंख्या पाहिली तर धाव फलकावरती लागली गेली आतापर्यंत 12 धावा. 5 चेंडू पूर्ण 12 धावा. अखेरचा चेंडू, अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू, लास्ट डिलिव्हर ऑफ दी ओव्हर आपण पाहतोय. कल्पेश टू वैभव उतेकर. सत्ता मात्र फुलटॉस चेंडू. चित्रक्षक असेल परंतु झेल सोडली जाते. झेल सोडले परंतु षटकार ही गमावला जाते. पाहायला गेलं तर षटकार शेवटच्या चेंडूवरती होते. या षटकारांशी या षटकाची सांगता होते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 18 धावा. 1 बाद 18 धावा. श्रेयश, डीजे श्रेयश कुठे असतील तर ये मित्रा. डीजे ऑपरेटर श्रेयश. 18 धावा. 1 गडी बाद 18 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 18. तसेच स्पीडअप घ्यायचंय. सेकंड लास्ट मॅच आपण पाहतोय या स्पर्धेतील लीग मधील साखळी पद्धतीमधील अर्थातच जुगायवाडी विपक्ष घाटेवाडी. त्यानंतर अजून एक सामना होईल हिल टायगर्स पाबळवाडी विपक्ष केदारेश्वर 11 फडतरवाडी. नंतर होणारी मॅच असेल त्यानंतर मात्र सुरुवात होईल बक्षीसपात्र फेरीला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 18 धाव फलकावरती लागले गेले. 1 गडी बाद 18 धावा. दीपक आलाय. दीपकच्या मात्र पहिल्या चेंडूवरती फटका खेळाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल तोपर्यंत एक धाव दुसऱ्या धावसाठी कॉल केला. डेंजर झोन वरती कोण धावतोय. एस फेकी चांगले 2 धावा पाहायला मिळतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. अर्थातच या 2 फलंदाजांच्या माध्यमातून फलंदाज रवी जाधव नष्ट केला वैभव उतेकरच्या माध्यमातून. दीपक आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर त्याला ओव्हर दी विकेट उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ख्याती मात्र आहे संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमध्ये. त्याचा पहिला चेंडू पूर्ण झालाय. त्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा रचल्या गेल्यात, अर्जित केल्या गेल्यात रवी जाधवच्या माध्यमातून. दुसरा चेंडू फेकी करतोय छोटासा न पूर्ण होऊन. मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फटका मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ होत आहे. तोपर्यंत डॅनी आलाय. बॅकअप मिळालाय डॅनीचा. डॅनीच्या माध्यमातून चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या गेल्यात. सलगचे 2 चेंडूवरती 2-2 धावा असं समीकरण पाहायला मिळत आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहिलं तर थोडीशी चूक होते, थोडीशी मिस्टेक होते. तीच मिस्टेक सुधारली जाईल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फेकी करतोय दीपक टू रवी. फटका खेळला गेलाय. नक्कीच फटका चांगला आहे. आवाज तितका सुमधुर आलाय. एस येतोय. याच स्पर्धेमधील या सामन्यामधील हँडसम षटकार अर्थातच रवी जाधवच्या बॅट मधून. इट इज मॅक्सिमम. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचल्या 6 धावांनिशी 28 धावांवरती. 3 चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या आता मात्र 28 धावा. पाहायला गेलं तर जुगायवाडी टीम मागील सामन्यामध्ये 85 धावा रचल्या गेल्या होत्या. नक्कीच माहिर आहे हा संघ. एस रवीने मात्र षटकार घेतला. आता मात्र बॅटची लिडिंग एज लागते. चेंडू विसावतो यष्टीरक्षक कल्पेशच्या हातामध्ये. बाद होतोय. माघारी परतावं लागतंय रवीला. होतं दुसऱ्या विकेटचं पतन. अर्थातच आपण थोड्याच वेळात ऐकणार आहोत सुमधुर संगीत अर्थातच डीजे ऑपरेटर श्रेयसच्या माध्यमातून.
अर्थातच पाहायला गेलं तर चौथ्या चेंडूवरती गडी बाद झालाय. रवी जाधवला बाद केले. आता मात्र रोखलं जाईल का? नवीन फलंदाज झालाय मैदानामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना पंच कळवतात आमच्या जवळ. 5वी डिलिव्हरी अर्थातच 5वा चेंडू ओव्हर द विकेट. फटका खेळला गेलाय. थोडासा पीस झालाय. थोडासा फटका पाहिला तर गणेश या चेंडूवरती असेल. गणेशने मात्र फील्ड केलाय, फेकी केलाय. तोपर्यंत एक धाव. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती वैभव उतेकर याने मात्र आपल्या फलंदाजीमध्ये एक चौकार खेचला होता. एक षटकार एक खेचलाय. नक्कीच फटकेबाजी जाणतो पारंगत असणारा फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. दीपकने आतापर्यंत पाहिलं तर 11 धावा खर्चित केलेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटचा चेंडू आहे. एस फटका खेळलाय. फटका मात्र फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरतून जाय सरळ सीमा रेषे पार येतोय. हा याच स्पर्धेमधील 20 फटक चौकार अर्थातच सह्याद्री क्रिकेट प्रीमियर लीगचा तडफदार चौकार. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 33 धावा. अर्थातच 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वरती. 2 गडी बाद 33 धावा. आकाश सपकाळे बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र उलट्या हाताने डिलिव्हरी केलेला चेंडू क्षेत्ररक्षक असेल डॅनी असेल. जेल कॅरी करेल का? जेल मात्र एका हाताने पकडण्याचा प्रयत्न ठरला यशस्वी. हेच अर्थातच आता मात्र बाद होते. विकेटचं पतन आपल्यास पाहायला मिळते. माघारी निघतलाय. सतीश माघारी निघालाय. पाहायला गेले तर झेल नयन रम्य टिपली गेले. काहीच झाले आमच्या कॅमेऱ्यामध्ये. पाहायला गेलं तर युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह आता श्री इव्हेंट्स लाईव्ह अर्थातच सह्याद्री प्रीमियर लीग आपण पाहिलं तर एक अविस्मरणीय कॅच पाहायला मिळाली याच डॅनीच्या माध्यमातून. एका हाताने ट्राय केला चेंडू मात्र पहिला उडाला गेला. आता त्यानंतर त्यानेच पकडला गेलाय. अर्थातच एक लाजवाब कॅच. प्रबळ दावेदार असेल बेस्ट फिल्डर या पारितोषिकाचा. अर्थातच डॅनी आपण पाहतोय लॉंग ऑफ वरती तैनात केलाय. तर मात्र चेंडू झालेत पूर्ण 1. फटका खेळला गेला. पाहिजे क्षेत्ररक्षक आहे. जेल पकडली जाते. या संघाचा कॅप्टन मात्र आलाय धावून. अर्थातच संतोष दादा यांच्या माध्यमातून जेल पकडली जाते. मिड ऑफ वरती पाहिलं तर संतोष दादा होते. त्यानंतर पाहिलं तर चांगला झेल टिपला गेला. तर मात्र बॅक टू बॅक विकेट्स पडले जातात. हॅट्रिक वरती असेल. काय सुरुवात केली या षटकाची आकाश सपकाळने. आकाश सपकाळ पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट आला. पहिल्या चेंडूवरती माघारी घालवलं सतीशला. त्यानंतर माघारी घालवलंय एलेक्स आपण पाहतोय. एलेक्स आयकॉन खेळाडू सह्याद्री पठारामधील आपण पाहिलं गेलं तर मागील सामन्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती एलेक्सची. त्यानंतर स्वस्तात माघारी निघालाय. स्वस्तात बाद होतोय. स्वस्तात खर्च झालाय या सामन्यामध्ये गोलंदाज आकाश सपकाळच्या गोलंदाजीवरती. आता मात्र पाहायला गेलं तर कोण नाही तिथं मी आहे. जिथे रिस्क असेल तिथं मात्र यांची एंट्री फिक्स आहे. पाहायला गेलं तर विजयदादा आपण पाहतो या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार. तर मात्र ते मैदानामध्ये आलेत. पाहायला गेले तर असोसिएशनची संपूर्ण बॉडी अर्थातच कमिटी या सामन्यामध्ये खेळताना आपण पाहतोय. उपाध्यक्ष पाहिले, अध्यक्ष आपण स्क्वेअर लेग वरती पाहतोय. आता मात्र खजिनदार आलेत. अजून कोणतरी येईल नक्की ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा चालवली जाते ते सर्व खेळाडू वर्ग नक्की चांगला खेळ करताना आपण पाहतोय. आता मग थोडीशी सिली मिस्टेक्स पाहायला मिळते. एक अर्थातच एक चूक. त्या चुकीवरती आपण पाहिलं तर 2 धावा रचले गेले. तर तिसऱ्या चेंडूवरती संघाची धावसंख्या 2 धावेनिशी जाऊन पोहोचले 35. 3 चेंडू पूर्ण 35 धावा. सतत गणेश मात्र डीप वरतून पाहिलं गेलं तर 38 सर्कल मध्ये आलाय. आता फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल. जेल मात्र पकडली जाईल का? जेल मात्र पुन्हा एकदा जमिनीला दान केली जाते. आता मात्र जीवदान मिळते. विजयदादा आपण पाहतोय.
विजयदादांच्या माध्यमातून फटका मात्र चांगल्या पद्धतीने खेळला होता. नंतर थोडंसं पाहिलं तर कमी पडलेत, दुरी पाहिली तर थोडीशी अधुरी राहिले. पाहिलं तर कॅच सचिनजी आरेकर पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप केली जाते. अर्थातच चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा, 37 धावा ऑन स्कोर बोर्ड. मात्र पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय, कॅप शोधला जातोय, एक्स्ट्रा कव्हर वरतून चित्रक्षक धावत येतोय. अर्थातच काय रॉकेट आर्म थ्रो झालाय. एस पंचांचं बोट आकाशाकडे जात आता मात्र बाद होत आहे. पाहिलं गेले तर विजयदादा माघारी निघालेत. थोडंसं कॉल चुकला गेला तर नंतर क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं पाहायला मिळालं. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आला होता ज्याने मात्र ऑरेंज कलरची कॅप घातली. नक्कीच या स्पर्धेचं मॅन ऑफ द मॅच असणार आहे. याच्या मात्र आपण पाहतोय डोक्यावरती ऑरेंज कलरची कॅप आहे, मानाची कॅप आहे, सन्मानित केलं जाते. आशियाच्या वतीनं जे खेळाडू मात्र आपला चांगला खेळ दाखवत आहेत, सामनावीर राहत आहेत, ज्या सामन्यांचे हिरो राहत आहेत त्यांना मात्र ही कॅप दिले, त्यांना सन्मानित केले, शुभेच्छा केल्या. तसंच पाहिलं तर प्रोत्साहित होऊन हा मात्र चेंडू फील्ड केला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फील्ड करून फेकी केला जातो. तोपर्यंत पाहिलं तर धावचित होता नाही, कॉल चुकला जातो त्यांच्या माध्यमातून. अर्थातच कॉल कम्युनिकेशन चुकलं गेलं तर नुकसानाला सामोरं जावं लागतं. विजेता आपण पाहतोय नुकसानीत होत आहेत. मात्र संघाची धावसंख्या 1 धावेने इन्क्रीज होईल. अर्थातच 38 धावा. सत्ता मात्र शप्पा लावून खेळण्याचा प्रयत्न हे षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38 धावा. 5 गडी बाद 38 धावा धावफलकावरती लागले गेलेत. ओव्हर हाणामारीचं षटक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आलाय या संघाकडून निलेश पाहतोय आपण अराउंड द विकेट. फेकी करेल, फेस करेल फलंदाज असेल वैभव उतेकर. या सामन्याचा या टीम कडून अर्थातच घाटेवाडी टीम कडून सलामीवीर म्हणून आला होता. आता मात्र फिनिशरचं काम अतिशय चोखपणे पार पाडेल का. शेवटचे 6 चेंडू, पहिला चेंडू फेकी करतो, छोटस रन पूर्ण होतो निलेशचा. यानंतर होणारी मॅच आहे. ही इनिंग झाल्यानंतर लगेचच टॉस का बॉस मध्ये यायचं, टॉस करून जायचं. हिल टायगर्स बाबळवाडी विपला जातोय. फेकी मात्र अचूक ठिकाणी केली जाते, परंतु धाव पाहिली तर खूपच वेगाने धावून काढल्या जातात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. अर्थातच विजय नॉस्टा केनला बंडा. यानंतर होणारी मॅच आहे बाबळवाडी टीम विपक्ष फडतरवाडी. टॉस का बॉस मध्ये यायचं. दोन्ही संघांचे कॅप्टन आपणास लास्ट कॉल असेल. यानंतर होणारी मॅच असेल, लास्ट मॅच असेल लीग मधली. तर मात्र चेंडू वळवला जातोय, चेंडूवरती बोटे फिरवले जातात. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये घुसवला जातोय. अर्थातच चेंडू येतोय निर्धाव. चौथा चेंडू येतोय निर्धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 41 वरती. फटका खेळला जातो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक असतील आरेकर. आपण पाहतोय सचिनजी आरेकर. सत्ता मात्र 2 धावा धावून काढल्या जातात. 5व्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 धावांवरती. आता मात्र शेवटचा चेंडू आहे, अखेरचा चेंडू आहे. यानंतर होणारी मॅच आहे बाबळवाडी विपक्ष फडतरवाडी. लगेच टॉस केला जाईल. हा चेंडू संपल्यानंतर, हा चेंडूच्या समाप्तीनंतर, या इनिंगच्या समाप्तीनंतर विनंती असेल लगेच टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. कोणताही वेळ न दवडता थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. विनंती असेल आयोजक वर्गांच्या माध्यमातून आपणास विनंती केली जाते. नंतर होणारी मॅच आहे बाबळवाडी विपक्ष फडतरवाडी. तर मात्र धावचित एस बाद होतोय. ऑस्ट्रेलियन बॅटर पाहिला तर धावत होता, परंतु यष्टीरक्षण तितकंच चांगलं पाहायला मिळत आहे. 43 धावा धावफलकावरती लागले गेले. 44 टीव्ही असेल. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, मैदान खाली करायचं. जुगायवाडी टीम आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. अर्थातच ओपनिंग पेअर
सलामीवीर थोडंसं स्पीडअप घेऊन सहकार्य करायचंय. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. टीम घाटेवाडी यानंतर होणारी मॅच आहे. लास्ट कॉल असेल पाबळवाडी विपक्ष फडतरवाडी. टॉस केला जाईल. यानंतर होणारी मॅच असेल. विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉस मध्ये यायचंय. विपक्ष पाबळवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे. विनंती असेल टॉस का बॉस मध्ये. पाबळवाडी टीम कॅप्टन फडतरवाडी टीम कॅप्टन. हॅलो फडतरवाडी टीम कॅप्टन टॉस का बॉस मध्ये यायचंय. फडतरवाडी टीम कॅप्टन. हॅलो सर टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. अर्थातच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये शेवटची मॅच आहे. साखळी पद्धतीमध्ये टॉस केला जाईल. छापा काटा कॉल असेल. फडतरवाडी टीम कॅप्टन स्पिन द कॉइन. छापा टॉस स्पिन आपला निर्णय कळवायचा आहे. आपला निर्णय बॅटिंग असेल. बॅटिंग आता मात्र क्षेत्ररक्षण करण्यास भाग पाडले पाबळवाडी टीमने. एस डिसिजन पेंडिंग असेल. बॅटर मैदानामध्ये याचे टीम जुगायवाडी. विनंती असेल अध्यक्ष साहेब बॅटर आपल्या मैदानामध्ये पाठवायचे. पंच आपली वाट पाहतात. कोणताही वेळ दवडता आपले बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. एस कंटिन्यू सर. जाऊयात पुन्हा एकदा टॉस का बॉस मध्ये. टॉस विन झाला. फडतरवाडी टीम डिसिजन पेंडिंग ठेवला. या स्पर्धेमध्ये आपल्या टीमचं प्रदर्शन कसं राहिलं. फडतरवाडी टीम कॅप्टन आपल्या टीमच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं. आपल्या टीमचं प्रदर्शन कसं राहिलं. आपण या स्पर्धेमध्ये टिकून आहात का. या स्पर्धेमधून बाहेर गेलात. आता थोडा स्लाइटली चान्स आहे आम्हाला. जर ह्या मॅच नंतर समजेल जुगावाडी चांगल्या पद्धतीने विन झाली तर मग आम्ही बाहेरच जाऊ. बट घाटेवाडीचा हा जो सचिन करून बॉलर आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे खूप. आणि त्याच्यामुळे जर जुगावाडी हारली तर आम्हाला एक ॲव्हरेजनी जिंकायला हवं. ते आम्ही प्रयत्न करू. म्हणून थोडंसं डिसिजन माझं पेंडिंग ठेवलंय मी. मात्र दुसऱ्यावरती आपण अवलंबून आहात या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमधून बाहेर पडला तर आपण क्रिकेटचा प्रवास तुमचा कसा राहील पुढचा. या स्पर्धेमधून आपण बाहेर पडला तर या स्पर्धेमध्ये टिकून राहिला तर नक्कीच फायनल पर्यंत आपण मजल मारा अशी अपेक्षा ठेवतो. तर या स्पर्धेमधून बाहेर आपण पडला तर आपलं क्रिकेटचे भविष्य कसं असेल. आपल्या संघाचं किंवा आपल्या स्वतःचं. मला सध्या जे माझी फ्रँचायझी आहे केदारनाथ 11 त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे. आणि
थोडं मी डिसअपॉइंटेड पण आहे माझ्या परफॉर्मन्स बरोबर, कारण त्यांनी माझ्यावरती खूप विश्वास ठेवून मला खरेदी केलं. बट ठीक आहे, क्रिकेट आहे, थोडे 2-3 गेम चुकीचे होते, बट माझा गेम आहे मला माहिती, सो एवढं काय नाराज व्हायची गरज नाही. पुढे आपण चांगलेच खेळणार फॉर शुअर. इस केदारेश्वर 11 टीमने चॉईस प्लेअर म्हणून खर्चित केलं होतं एनबीदाद आपण पाहतो, त्यांचा मात्र आभार मानताना नक्कीच याच्यावरती विश्वास दाखवला. थोडंसं काही चुकीचं राहिलं, परंतु खेळाडू खूप मोठं पेंटिंग वरती आपण ठेवला, डिसिजन लगेचच कळवायचं. थँक्यू सो मच टीम कॅप्टन फरतरवाडी. असं आपण काय बोलाल आपल्या टीम बद्दल, आपल्या टीमचं प्रदर्शन काय राहिलं या स्पर्धेमध्ये. अर्थातच पापळवाडी टीम पाहिली तर संपूर्ण कोयना क्रिकेट मध्ये या टीमने छाप सोडले. पालकमंत्री चषकमध्ये मात्र पापळवाडी टीम ऍड झाली होती. काय बोलाल आपल्या टीम मधील आपल्या गावाबद्दल, हिल टायगर्स पापळवाडी. हिल टायगर पापळवाडी हा संघ अतिशय सुंदर खेळतो आणि त्यांचं प्रदर्शन ही खूप चांगलं असतं, पण या लीग मध्ये थोडंसं काही खेळाडू आमचे अनफिट आहेत आणि त्या थोडासा परफॉर्मन्स झाला नाही. पण पाहूया या मॅच दरम्यान आम्हाला ही देखील या सिरीजला म्हणजे लीगला चान्स आहे. हट्टेवाडी संघ जर जिंकतोय तर, जर आणि तरचा विषय आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. पाहूया या मैदानामध्ये आता सचिन आणि वैभव काय नियोजन लावतात, त्याच्यावर आमचं अस्तित्व असेल. क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दांना मान्यता नसते. काय करायचं ते रोड फेक करायचं. येस, थँक्यू सो मच दादा. निर्णय कळवतील लगेच त्यांना कळवलं जाईल. मान्य सन्माननीय आदरणीय साहेब आपण पाहतो पोपटरावजी, मान्य सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके नानाजी कदम यांचे ते मात्र आगमन होतं, ग्रँड एंट्री होते. पाहायला गेलं तर अध्यक्ष तोंडीराम काँग्रेस कदम सामाजिक संस्था धोडामवाडीचे अध्यक्ष पाहतो आपण सर्व मान्य सन्माननीय आदरणीय पोपटरावजी, अर्थातच आमचे सर्वांचे लाडके नाना कदम यांच्या माध्यमातून आपण अर्थातच आपल्या सह्याद्री क्रिकेट आशियाला खूप साऱ्या हाताने मदत झाली. थँक्यू सो मच. विनंती साहेब आपण व्यासपीठावरती यायचं, स्थानापन्न व्हायचं. हॅलो साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. तसेच त्यांचे सहकर्मचारी आपण पाहतोय, सह अधिकारी, त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार, सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय सन्माननीय सह्याद्री क्रिकेट आशियाचे संस्थापक अर्थातच आपण पाहतोय, ज्यांनी संस्था उभी केली, माननीय सन्माननीय आदरणीय पोपटरावजी कदम, अर्थातच आमचे सर्वांचे लाडके नाना आपण पाहतोय, यांची इथं ग्रँड एंट्री होते, यांचं इथं स्वागत होतंय. साहेब विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अर्थातच पाहायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट आशियाचे आपण पाहतोय संस्थापक मान्य सन्मान्य आदरणीय श्री पोपटरावजी नाना आपण पाहतोय, आम्हा सर्वांचे लाडके आपण पाहतोय, त्यांची मात्र इथं आगमन झाले, शुभागमन झाले, व्यासपीठावरती स्थानापन्न झाले. तर आपल्या स्पर्धेला मोलातला मोल वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल आशियांच्या वतीनं तसेच आयोजक वर्गांच्या वतीनं आभार मानतो. थँक्यू सो मच. असंच सहकार्य वारंवार राहू देत. नाना आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची सुद्धा उत्तम सोय केली होती. नक्कीच सगळं आता खूप मदत राहिली आमच्या या सह्याद्री क्रिकेट आशियाला. थँक्यू सो मच नाना. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अर्थातच सेकंड लास्ट मॅच आपण पाहतो या लीग पद्धतीमधील, अर्थातच साखळी पद्धतीमधील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 धावा. 13 धावा बिनबाद 13. आतापर्यंत पाहिले तर डॅनीने सलगचे 3 चौकार खेचले होते. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल, अर्थातच फलंदाज कल्पेश सपकाळ. 44 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेत हे दोन फलंदाज. अर्थातच ओपनिंग प्लेयर सलामीवीर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याच्या साथीला साथ देणार त्याचा साथीदार अर्थातच डॅनी.
आता मात्र वैभव उतेकरला ज्यानं मात्र सर्वांना मनोरंजित केलं होतं आपल्या फलंदाजीमध्ये, आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय वैभव उतेकर. ओव्हर द विकेट उजव्या हाताने मारा करणारा, पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणारा एक वेगवान गोलंदाज, ज्याचा मात्र वेगावरती एक आगळं वेगळं प्रभुत्व आहे. एक पकड राहिले आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. अर्थातच आपण पाहतोय वैभव उतेकर. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जाते, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन्स ओपन होतील आणि संपलं गेले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या विनंती असेल पॅनलाइज केलं जाईल. टीम घाटेवाडी पंचांच्या माध्यमातून कॉल आहे, स्पीडअप घ्यायचं आहे. आपण खूपच वेळ दवडतोय. अर्थातच पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या जोडली गेली धाव फलकावरती 13 धाव. आता मात्र पहिला चेंडू कल्पेश फटका खेळला, क्षेत्ररक्षक असेल, झेल पकडली जाईल का? झेल पकडली जाते. झेल पकडले गेले. लॉंग ऑफ वरती पाहायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट आशियनचा प्रथमेश ठाकरे, अर्थातच कल्पेश सपकाळ माघारी निघालाय, तर मात्र झटकून दिले जबाबदारी. आता जबाबदारी स्वीकारली गेली. आपण पाहतोय या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, अर्थातच मागील सामन्याचा सामनावीर रामदादा सावंत आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल, जबाबदारी आता स्वीकारावी लागेल, जबाबदारीवरती खरं उतरावे लागेल. याच आपल्या संघाचं ओझं आपल्या खांद्यावरती घेऊन चालावं लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय पहिल्या विकेटच्या पतनानंतर रामदादा सावंत. नष्ट केला पाहिजे तर डॅनी असेल, स्पीडअप घ्यायचे टीम घाटेवाडी. आपण खूप वेळ घेत आहे. दुसऱ्या चेंडू पाहिजे तर छोटं सरण पूर्ण होते, चेंडू फेकी केला जातो. आता मात्र फुलटॉस चेंडू फटका खेळला गेला, चेंडू जाईल का सीमारेषे पार? क्षेत्ररक्षक असेल, झेल मात्र जमिनीला दान केली जाते. आता मात्र झेल पाहायला गेलं तर समीकरण मानलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नो बॉल. नो बॉल आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पाहिलं तर DRS घेतला जातो. DRS आपल्या जवळ उपलब्ध असेल. टीम घाटेवाडी यष्टीरक्षक पाहिलं तर DRS ची मागणी करतोय. DRS मात्र थर्ड अंपायर जवळ कळवला जातोय. आता मात्र थर्ड अंपायर चेकिंग करतो, डिसिजन पेंडिंग आहे. थोडा वेळ आपण पाहायचे, वाट पाहायचे. इट इज हाईट नो. पंचांचा निर्णय आपण पाहतोय हाईट नो असेल. धावा मात्र असतील 3. नोय चेंडू नोय, हाईट नो. थँक्यू सर. या धावा मात्र 3 असतील. 2 धावा धावून काढलेले, 1 नो ची, अशा 3 धावा आपण पाहतोय. चेंडू झालेत मात्र 1 पूर्ण. दुसरा चेंडू फेकी करत असतात, नंतर पाहिलं तर त्याने मात्र नो चेंडू फेकी केलाय. पाहिलं गेलं तर रामदादा यांच्या माध्यमातून 3 धावा रचले जाते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 16 वरती. पहिला चेंडू पूर्ण, 16 धावा. सत्ता मात्र फटका खेळला, स्ट्रेट डाऊन स्ट्रेट ड्राइव्ह आपणास पाहायला मिळते. चेंडू जातोय एक टप्पा सीमारेषे पार येतोय. विस्फोटक चौकार, अर्थातच रामदादा सावंत यांच्या बॅट मधून एक विस्फोटक चौकार येतोय. चेंडू बदली केला जातोय. अर्थातच पाहिलं की तर 2 चेंडू पूर्ण झाले. संघाची धाव संख्या 20 वरती जाऊन पोहोचले. 44 धावांचं आव्हान पार करत असताना आता मात्र सुरुवात दमदार झाले, तडफदार झाले, रुबाबदार झाले. रुबाबदार पाहिलं तर फलंदाजी तितकाच रुबाबदार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय अध्यक्ष साहेब यांच्या माध्यमातून काय फटके सजवले जात आहेत. त्यांच्या भात्यातील सर्वोत्कृष्ट फटके मात्र बाहेर काढले जात आहेत. अर्थातच आपण पाहतोय मागील चेंडूवरती स्ट्रेट ड्राइव्ह.
एस जसा की धनुष्यातून बाण सुटावा तसा मात्र फटका त्यांच्या बॅट मधून निघाला होता मागील चेंडूवरचा. आता मात्र पुन्हा पाहतोय आपण चेंडू मात्र थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला जातो, चेंडू वळला जातोय. कोण बदलणारा चेंडू मात्र आता मार्ग बदलतोय, अर्थातच येते डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू. 3 चेंडू पूर्ण, संघाची धावसंख्या 20 वरती स्थिर आहे. अजून पाहिलं तर 24 धाव्यांची गरज आहे, संघाची धावसंख्या 20 वरती स्थिर असणार आहे. 3 चेंडू झालेत पूर्ण. बॉलर पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वरती उजव्या हाताने मारा करणारा वेगवान गोलंदाज, त्याच्याजवळ मात्र एक तंत्र आहे, तो मात्र चेंडू फिरवला जातोय, चेंडू मात्र आत वळवला जातोय, बाहेर वळवला जातोय. एक तंत्र मात्र या वैभव उत्तेकर जवळ आहे. मात्र पाहिलं तर थोडस स्क्वेअर मारा, अतिरिक्त धाव, वाईड चेंडू. आयसीसी क्रिकेट अंतर्गत नियम क्रमांक 22 अर्थातच वाईड चेंडू आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून आमच्या जवळ कळवलं जात आहे, अर्थातच समालोचन कक्षामध्ये कळवलं जात आहे. वाईड चेंडू संघाची धावसंख्या या अतिरिक्त धावेनुसार 21 वरती जाऊन पोहोचले, अर्थातच 3 चेंडू पूर्ण झालेत, 21 धावा. पाहिलं तर या सामन्यावरती 2 टीमची क्वालिफिकेशन ते असेल, परंतु जुगायवाडी टीमचे पाहिले तर 1 डाऊन बॅटर अर्थातच रामदादा यांच्या माध्यमातून माघार घ्यायला तयार नाहीत. पाहिले तर षटकार केलाय या चेंडूवरती, मागील चेंडूवरती चौकार खेचला होता, काय लाजवाब फटकेबाजी राहिले. या 7 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वरती. हेच पाहिलं तर घाटेवाडी टीम वरती खूप संघांच्या अपेक्षा असलेल्या, अर्थातच फडतरवाडी, पाबळवाडी, घाटेवाडी टीम विजयी झाली तर या स्पर्धेमध्ये 2 संघ टिकून राहतील. जुगायवाडी टीम विजय झाली तर हे संघ 2 या स्पर्धेतून बाहेर होतील. कोण विजय होणार आहे प्रार्थना केली जाईल, प्रार्थना देवाजवळ केली जाईल घाटेवाडी टीम, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती जो फलंदाज उभा आहे तो मात्र पाहिले तर रामदादा आता मात्र बाद होत आहेत. हार मानायला तयार नव्हते, परंतु आता मात्र वैभवच्या गोलंदाजीवरती रामदादा यांचे विकेटचं पतन होतंय. पाहिलं की तर दुसरी विकेट बॅक अर्थातच होतंय, दुसऱ्या विकेटचं पतन. रामदादा सावंत माघारी गेले, चेंडू झालेत. धावपळीच्या दुनियेमध्ये अर्थातच मुंबई नगरी आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 5 चेंडूवरती 20 धावा रचल्या गेलं, तर गणेश मात्र आता स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. पाहायला गेलं तर स्पर्धा आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही सह्याद्री प्रीमियर लीग पर्व पहिले अर्थातच 2024 भव्य टेनिस वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. कालचा दिवस होता पहिला दिवस, आजचा दिवस आहे अंतिमचा दिवस. नक्कीच पाहायला गेलं तर दिवाळी दसरा सगळं काही या 2 दिवसामध्ये आमच्या सर्व खेळाडू वर्गांना पाहायला मिळालं असेल. याच मैदानावरती पाहायला गेलं तर खेळाडू वर्ग सुट्टी टाकतोय कामावरती, कोण शिक्षण सोडून येतोय, कोण नोकरी सोडून येतोय, कोण धंदा तर कोण प्रपंच सोडून येतोय, परंतु एक स्पर्धा खेळली जाईल. आता मात्र थोडासा शफल झालाय, पाहायला गेलं तर यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. अर्थातच गणेश माघारी गेलाय. पाहायला गेलं तर शफल झाला, तदनंतर पाहिलं तर पुढचं दार उघडं ठेवलं, तर तदनंतर पाहिलं तर मागच्या दाराने चोर येऊन चोरी करून गेलाय. आज चेंडूवरती वैभव उत्तेकरनं माघारी घालवलं या गणेशला. अर्थातच आपण पाहतोय गणेश बॅक टू दी पवेलियन. संघाची धावसंख्या 27 वरती स्थिर असेल. षटक संपतंय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 27 धावा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. सतरा धाव्यांची गरज आहे, थोडस स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. सागर आलाय, सागरला मात्र माघारी ठेवलं होतं. पाहिलं की तर या संघाचा ट्रम्प कार्ड आहे. आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर षटक ओव्हर करत होता, त्यानंतर पाहिलं तर आता तिसरी ओव्हर त्याच्या हातामध्ये सोपवली जाते. लेट्स गो ओव्हर दी विकेट. सागर आपण पाहतोय, झिगझॅग बॉलिंग स्टाईल आहे या सागरची. सागर टू डॅनी, आकाश. सागर टू आकाश पाहतोय आपण. आता मात्र सबमेरिन डिलिव्हरी कॅरी केली जाते. अर्थातच हा चेंडू येतोय निर्धाव. 12 चेंडू मध्ये 17 धाव्यांची गरज, आता मात्र हा चेंडू येतोय निर्धाव. अर्थातच 11 चेंडू आणि 17 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती डॅनी, नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश असेल. सपकाळ आकाश आपण पाहतोय. फटका खेळलाय डॅनीच्या बॅट मधून होतोय, मात्र आमच्या व्यासपीठाला सलामी देत सरळ जातोय सीमारेषे पार एक विस्फोटक षटकार. वेलकम डीजे श्रेयस.
सामना मात्र बरोबरी देतोय. पाहिलं गेलं तर 10 चेंडू 11 धावा समीकरण थोडंसं सोपं झालंय टीम जुगायवाडीसाठी. फटका खेळाय, फटका मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तयार असेल, झेल पकडली जाईल का? झेल मात्र मिस केली जाते. थोडंसं पाहिलं तर चेंडू गॅदर होत नाही. आता मात्र झेल जमिनीवरती दान केली जाते. अर्थातच पाहायला गेलं तर या 2 धावा असतील. या 2 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा. स्कोर बोर्ड वरती लागले गेले तर झाले चेंडू पूर्ण 3. एस माघार घ्यायला तयार नाही, शांत बसायला तयार नाही. शांत बसायला मी काही संत नाही सांगून देतोय फलंदाज डॅनी. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाजी करतोय. काय बॅट स्विंग राहिले. आता मात्र फटका खेळाय, थोडासा लेट झालाय परंतु चेंडू नो मॅच स्टँड मध्ये पडतोय. सचिनजी जाधव धावतात. याचा असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण पाहतोय. तोपर्यंत 2 धावा धावून काढल्या जातात. या 2 धावेनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा ऑन स्कोर बोर्ड वरती. आता मात्र 7 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 7 धाव्यांची गरज. आता मात्र सामना पाहिला तर जवळजवळ झुकला गेलाय जुगाईवाडी टीमच्या बाजूने. अर्थातच आपण पाहतोय डॅनी फाईट देतोय, डॅनी झुंज देतोय. फटका खेळला गेलाय, फटका मात्र खूपच वर गेलाय. आकाशाला चुंबन देऊन येणारा फटका येतो. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय डॅनीच्या बॅट मधून विस्फोटक षटकार. अर्थातच आता मात्र 1 धावेची गरज आहे विजयासाठी. या षटकातील ही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 धावेची विजय नक्कीच लवकर सामना विजय करण्याचा प्रयत्न असेल या डॅनीचा. 1 माघारी गेला, कल्पेश पाहिलं तर माघारी गेला. तदनंतर पाहिलं तर रामदादा यांनी जबाबदारी फेटाळून लावली. तदनंतर मात्र गणेश डग झाला. तदनंतर पाहिलं तर डॅनीने बाजू सांभाळून ठेवली. अर्थातच फाईट देतोय. शेवटचा पाहिलं तर या षटकातील चेंडू 1 धावेची गरज आहे विजयासाठी. एस विजयी फटका येईल का? एस विजयी चौकारात मात्र येतोय आणि विजय होतोय संघ जुगायवाडी. अर्थातच विजय टीमचं अभिनंदन. पराजय टीम आपण थोडीशी कमी पडत. नक्कीच पुढील स्पर्धेमध्ये अर्थातच आपण पाहतो यानंतर होणारी स्पर्धा विरेवाडी आयोजित ही स्पर्धा असणार आहे. ते 17 आणि 18 तारखेला आपण पुनरागमन कराल अशी अपेक्षा ठेवतो. थँक्यू सो मच. असं सहकार्य राहू देत. यानंतर होणारी मॅच आहे चेंडू जमा करायचे आहेत. विनंती असेल सर्वांना. यानंतर होणारी मॅच आहे